नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. लिंगायत समाजाच्या न्याय व संविधानिक मागण्यांसाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करणार असल्याची ग्वाही आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली. समाजाच्या आंदोलन व साखळी उपोषणाला त्यांनी पाठिंबा दर्शवला. यावेळी युवक, उद्योजक, शेतकरी, महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळताना येणाऱ्या अडचणी दूर करून जाचकटे रद्द कराव्यात अशी मागणी केली. शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचाव्यात. योजना कागदावर न राहता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. शिक्षण, रोजगार, उद्योग व महिला सक्षमीकरणाच्या मागण्या न्याय्य आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू असं आमदार पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांसमोर प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांसाठी योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह व उच्च शिक्षणासाठी विशेष सुविधा, रोजगार व कौशल्य विकास, युवकांसाठी प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योगासाठी योजना, महामंडळासाठी निधी, महात्मा बसवेश्वर महामंडळाला 1000 कोटींची तरतूद, उद्योगासाठी अर्थसहाय्य, सुलभ कर्ज व जाचक रद्द कराव्यात, महिला सक्षमीकरण, महिलांसाठी विशेष योजना व उपक्रम, धार्मिक स्थळ विकास, मठ, ऐतिहासिक स्थळ व वारसा संवर्धनासाठी निधी, बसवेश्वर विचार प्रसार, समतावादी विचारांचा व्यापक प्रसार करण्यासाठी उपक्रम या मागण्या समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ठोस पाठपुरावा केला जाईल असं आमदार पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यांची मागणी ज्या होत्या त्या समाजाच्या हितासाठी त्यांना ज्या वाटलं त्यामुळे त्या मागणीसाठी ते लोकांनी सगळ्यांना रीतसर पत्र दिलेत. पत्र करून ते मागणीसाठी थांबलेत आणि मला असं योगायोग असेल की आजच्या राज्याचे सक्षम असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पण आज कोल्हापूरला आहेत आणि मला असं वाटतं त्यांचं म्हणणं मी समोरासमोर त्यांची संध्याकाळी भेट करून देईन आणि भेट केल्यानंतर त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संबंधीची चर्चा होईल. त्या अभ्यास करण्यात नक्कीच 100% त्यांच्या मागण्या पूर्ण करून एवढंच आपल्याला शब्द विमानमध्ये चर्चा केली, पत्र दिलं, सांगितलं तर साहेबांना शिष्टमंडळ येईल आणि शिष्टमंडळ आज भेट वेळेनंतर मंगळवारी त्यांचं शिष्टमंडळ कॅबिनेटच्या बैठकीमध्ये त्यांची वेळ घेऊन येतो. वेळ घेऊन त्यांची बैठक लावून देतो. बैठक झाल्यानंतर चर्चा दुसऱ्या मुख्यमंत्री साहेबांची चर्चा होतील. चर्चा झाल्यानंतर त्याच्यातून 100% मार्ग निघेल.